आणि धडानी सर इथं बसलेले आहेत. 100 कोटीचा टप्पा पार केला. माझ्यावर आता 102.30 वर आहोत. त्यांना जो काही खर्च झाला तो काढून सर्व पैसे डोनेट करणार हा शब्द पहिल्या दिवशी दिला होता, तो आजही पाळलाय. 355 मराठवाड्यातील विद्यार्थी जे पुण्यात एमपीएससी यूपीएससी करण्यासाठी आहेत त्यांचं 3 महिन्याचं मेसचं भाडं आणि लायब्ररीची फी आम्ही ऑलरेडी दिली. त्यानंतर मराठवाडा, यवतमाळ, विदर्भ इकडची जी शेतकऱ्यांची मुली इथं शिकायला आहेत त्या 200 मुलींना मागच्या आठवड्यापासून राज देशमुख यांच्या माणुसकीची चळवळ आणि राजेश पांडे साहेब यांच्या मदतीनं 200 मुलींना दोन्ही टायमाचा डबा पुढच्या 3 वर्षासाठी आपण दिला. त्यांनी जेवणाची काळजी करायची नाही. मेडिकलचे म्हणजे ह्या 3 गोष्टी झाल्या म्हणजे सुरू झाल्या. मेडिकलचे 11 विद्यार्थी ज्यांची फी 4-4.5 लाखाच्या पुढे आहे आणि त्या 3 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पोरं मेडिकल साठी परदेशात चाललेली आहेत. त्यांचा सर्व खर्च हा आपण उचलतो या वर्षीचा. फक्त आम्ही त्या मुलांना एक अट घातली की तुमच्या 11 जणांचा, कारण हा महागडा खर्च आहे, हा महागडा खर्च आहे तो आम्ही करतो. पण ज्या दिवशी तुम्ही मेडिकल पूर्ण कराल आणि प्रॅक्टिस सुरू होईल आणि तुम्ही पैसे कमवायला लागाल त्या दिवशी आमचे पैसे आम्हाला आणून द्यायचे. मग तुमच्याच हस्ते आम्ही ते पुढच्या पोराला देणार. असे ते पैसे फिरत राहणार. त्या सर्व मुलांची नावं आणि सगळं आपल्याकडे आलेलं आहे, सुरू झालंय. मकरंद अनासपुरेंनी काही नावं पाठवली होती. त्यांची पण 1-1 लाख रुपये अशी फी आहे. ती त्यांच्या अकाउंटला परवा दिवशी पर्यंत जमा होईल. नाशिकला परवा दिवशी 25 मुलींना त्यांचा सर्व शिक्षणाचा खर्च एका कार्यक्रमामध्ये देण्यात आला. माणुसकीची चळवळ राज देशमुख. विनायक हेगाना कुठे आहे? विनायक हेगाना या माणसासाठी टाळ्या वाजवायची. 1000 आत्महत्या वाचवल्या. हा रोज 30 ते 40 शेतकऱ्यांबरोबर बोलतो. 24 तास त्याची हेल्पलाईन चालू आहे. त्याला आपण मदतीला घेतलंय.